ओके, ठीक है बाळांनो. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. Question number 4. 5 cards are drawn successively with replacement from a well shuffled deck of 52 cards. Find the probability that number 1, all the 5 cards are paired. Number 2, only 3 cards are paired. Number 3, none is a pair. ओके, ठीक आहे बाळांनो, हा आहे क्वेश्चन नंबर 4. सकाळी मी तुम्हाला लिहून लावला होता, बरोबर आहे. ओके, आता बाळांनो याचा आन्सर घ्यायचा आपल्याला. असा पहिला मुद्दा आहे तो इथे काय दिलंय आणि काय करायचंय, कोणाची प्रोबॅबिलिटी काढायची हे सर्व तुम्हाला समजणं गरजेचं आहे. 5 cards are drawn successively with replacement from well shuffled deck of 52 playing cards. आता मुद्दा मी ते कोर्टाला नवीन 52 cards म्हणता मी काय म्हटलं, 52 प्लेइंग कार्ड सैन्यातले पत्ते, बरोबर आहे. यातनं विथ रिप्लेसमेंट तुम्हाला 5 कार्ड काढायचे. म्हणजे कोणते? एकत्र 5 नाही काढायचे, एक काढायचा, तो नोट करायचा, ठेवून द्यायचा, मग दुसरा काढायचा, परत तो ठेवून द्यायचा, मग परत तिसरा काढायचा. म्हणजे एकच कार्ड रिपीट 5 वेळा होऊ शकतो विथ रिप्लेसमेंट. समजलं का? विदाउट रिप्लेसमेंट म्हणजे काय? एकदा काढला का तो बाजूला गेला, मग दुसरा काढायचा, हा विदाउट रिप्लेसमेंट. इथे काय म्हटलंय? विथ रिप्लेसमेंट. म्हणजे काय? काढला कार्ड, नोट करून घ्या, ठेवून द्या, परत शफल करा, परत दुसरा कार्ड काढा. अशा प्रकारे विथ रिप्लेसमेंट 5 कार्ड काढायचे. म्हणजे कार्ड एक काढायचं, पण किती टाइम्स रिपीट करायचं? 5 टाइम्स. तर आपला वर्ड आला 5 टाइम्स. म्हणजे यांची व्हॅल्यू किती झाली? 5. उद्योग समजला प्रत्येकाला? मी मुद्दाम आपल्या वर्डिंग मध्ये घेतोय. तुम्हाला मला माहिती हा क्वेश्चन अजिबात समजणार नाही, पण तो वाचल्यानंतर आपली वर्डिंग नक्की आठवणार आहे का? प्लेइंग कार्ड म्हणून एक कार्ड काढायचं, आता किती वेळा करायचं? 5 वेळा. ओके, मग सोल्युशन हिअर वी हॅव टू ड्रॉ 5 cards successively
replacement with replacement. Okay, therefore n झाला 5. therefore n झाला 5. अडचण बोला. n फिक्स झाला. ओके, आता n झाला 5. पुढे फ्रॉम अ डेक ऑफ 52 प्लेइंग कार्ड फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ. तुम्हाला प्रोबॅबिलिटी कोणाची फाइंड करायची आहे लक्षात घ्या. कोणत्या कार्डची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे? स्पेडची. मागर का फ्रॉम, आता आपण व्यवस्थित लिहूया आणखी. फ्रॉम अ वेल शफल्ड डेक ऑफ 52 कार्ड. मला सांगा एन ऑफ एस किती येईल रे? 52 कार्ड. आठवा 10th ला प्रोबॅबिलिटी मिळते की 52 कार्ड, एक कार्ड बाहेर काढणं. नंबर ऑफ एस होता 52. आता यातला आपला सक्सेस कोणता आहे तो मार्क करून ठेवला आहे. सक्सेस कोणता आहे? स्पेड. मग आता स्पेडचे कार्ड खेळायचं मला. आउट ऑफ 52 कार्ड. ओके, आता 2 मिनिटांचे घेऊन सांगतो. खेळण्यातले कार्ड कोणते कोणते असतात. टोटल 52 कार्ड असतात. याचं 2 पार्टिशन केलेलं असतं. 10th रिव्हिजन होईल पहा. 26 हे असतात 26 रेड आणि हे असतात 26 ब्लॅक. या 26 रेडचे परत 2 पार्ट असतात. डायमंड आणि हर्ट. आणि ब्लॅकचे परत 2 पार्ट असतात. क्लब आणि स्पेड. ओके, हे असतात 13, हे असतात 13, हे असतात 13 आणि हे असतात 13. प्रत्येक 13चं डिव्हिजन असं असतं 1 to 10 नंबर. झाले का 10? 1 किंग 1. झाले का 13? बरोबर आहे. खालचं डिवायडेशन. आपल्याला या खालचं डिवायडेशनचं काही घेणं नाही. आपल्यासाठी स्पेड आला पाहिजे. मग एका डेकमध्ये 52 प्लेइंग कार्डच्या एका डेकमध्ये स्पेडचे किती कार्ड असतात? 13 कार्ड असतात. बरोबर आहे. म्हणजे इथे जर माझ्यासाठी सक्सेस हा स्पेडचा कार्ड आहे, त्याचे नंबर किती होऊ शकतात? 13. ओके, नाव सॉरी, आउट ऑफ 52 कार्ड त्या डायग्राम वरनं, आउट ऑफ 52 कार्ड 13 कार्ड आर स्पेड. मान्य का प्रत्येकाला? की 52 पैकी किती कार्ड स्पेडचे असतात? अरे किती? 13. बरोबर आहे. ओके, therefore probability of getting spade, probability of getting spade is. आता मला स्पेड पाहिजे ना रे. सक्सेस म्हणजे स्पेड आहे ना. मग त्याला मी पी घेतला. किती आला तो? 13 आउट ऑफ 52. कारण की 52 कार्ड पैकी 13 कार्ड स्पेड आहे. ओके, 13 1 13 4 म्हणजे पी ची व्हॅल्यू किती झाली? अरे बाळांनो, पी ची व्हॅल्यू किती झाली? 1/4. तिथे साईडला लिहा पी इज इक्वल टू 1/4. ओके, therefore क्यू किती येईल रे? therefore क्यूचा फॉर्म्युला काय? 1 - p म्हणजे किती? 1 - 1/4. जर क्रॉस केला तर किती होईल? 4 - 1
अपॉन 4 अँड देअरफॉर क्यू किती आला? थ्री बाय फोर. क्यू आला 3/4. अडचण बोला. अरे अडचण, एन भेटला, पी भेटला, क्यू भेटला. आतापर्यंत फक्त मी एकच गोष्ट लिहिली नाही, आपली 3 एक्झाम्पल आहे त्यांच्यामध्ये मुद्दाम दिलेली. ओके, एन भेटला, पी भेटला, क्यू भेटला, मग मला व्हेरिएबल बर्नॉली मध्ये लिहायचं आहे. मग बर्नॉली व्हेरिएबल दोन असतात, तुम्हाला स्टार्टिंग थेरी मध्ये लिहून दिलेलं आहे. देअरफॉर एक्स इज अ बर्नॉली व्हेरिएबल ओव्हर एन कॉमा पी असतात. बरोबर आहे. मग एन ची व्हॅल्यू किती आली? 5 आणि पी ची व्हॅल्यू किती आली? 1/4. कारण की क्यू हा बेसिक व्हेरिएबल नाही. क्यू जो आहे ना, क्यू हा बेसिक व्हेरिएबल नाही, कारण क्यू ची व्हॅल्यू पी वर डिपेंड राहते, पण पी सेपरेट आहे. ओके, एक्स इज बर्नॉली व्हेरिएबल 5 to 4, 5 and 1/4. हे मी तुमच्या आतापर्यंत कोणत्याच एक्झाम्पल मध्ये लिहून दिलेलं नव्हतं. फक्त पी क्यू आर पी क्यू एन पी क्यू भेटला की फक्त एवढं लिहायचं तुम्हाला. इथं एन ची व्हॅल्यू लिहायची, ही जी आहे ही एन ची व्हॅल्यू आहे आणि ही पी ची व्हॅल्यू, एवढं लिहायचं. आणि त्यानंतर मग यायचा देअरफॉर द PMF is, therefore the PMF is. ओके, काय फॉर्म्युला आहे PMF चा? P of x is equals to x, which is equals to NCx P raised to x Q raised to n minus x, where what is the range of x? Where it starts from 0, 1, 2 up to n. x ची रेंज प्रत्येक वेळेस 30 आहे. हा, आता एक्झाम्पल मध्ये n बदलतो. ओके, देअरफॉर आता तुमच्याकडे ज्या व्हॅल्यूज आहे, कोणत्या व्हॅल्यूज आहे? एन आहे, पी आहे आणि क्यू आहे, आहेत ना? हे 3 जेव्हा टाकून द्यायचे. देअरफॉर पी ऑफ एक्स which is equals to x, which is equals to n म्हणजे किती? 5cx p. p म्हणजे किती? 1/4 raised to x into q 3/4 raised to n minus x म्हणजे 5 minus x, where x ची रेंज लिहायची आपल्याला 0, 1, 2, 3, 4 आणि 5. थोडे नंबर आहे ना, मग सगळं लिहिले. एखाद्याने लिहिलं 0, 1, 2 डॅश डॅश 5, ते डॅश डॅश सगळं वेळ लागणार, 3 आणि 4 लिहायला लागणार. बरोबर आहे ना? असं लिहू शका. अडचण याला म्हणा इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1. अडचण आता 1 by 1 तुम्हाला हे घ्यायचे. फर्स्ट all the 5 cards are paid. All the 5 cards are paid. म्हणजे याचा अर्थ देअरफॉर एक्स ची व्हॅल्यू किती घ्यायची? ऑल द 5 कार्ड्स आर पेड. याचा अर्थ एक्स ची व्हॅल्यू 0, 1, 2, 3, 4, 5 यातली कोणती घ्यायची? सगळ्यात चालणार नाही. हेच कन्फ्युजन एक्झामला होणार की एक्स ची व्हॅल्यू घ्यायची. मला सांगा, ऑल द 5 कार्ड्स आर पेड म्हणजे तुमच्याकडे 5 कार्ड्स आहेत ना, आणि 5च्या 5 कोणते?
स्पेड. हा, आता मला सांगा तुमच्याकडे नंबर ऑफ पार्ट जे स्पेड आले ते किती? 5. 0 आहे का? 1 आहे का? याचा अर्थ एक्झॅक्टली 5. सगळे पार्ट स्पेड आले पाहिजे. म्हणजे क्लास मधले सगळे मुलं पास झाले. म्हणजे कोण नापास झाले का? म्हणजे एक्सची व्हॅल्यू ऑल आहे ना. म्हणजे ऑल म्हणजे किती? 5. कारण याला 5 करायचे ना. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 5 आहे. 0 1 2 3 घ्यायची नाही. हा 0 1 2 3 4 घेतला असता कधी जर ते म्हटले असते की काय ऍटमोस्ट 5 म्हटलं. ऍटमोस्ट म्हणजे लईट 5 ना. म्हणजे 5च्या खाली सगळे आले म्हणतात. समजलं का? ऍटलिस्ट 0 म्हटलं तर 0च्या वरचे सगळे आले. बरोबर आहे. आणि मग तेव्हा फाइंड केलं नसतं. मला माहिती सगळं प्रॉबिलिटी 1 असते. मी डार्क 1 लिहून टाकले. बरोबर आहे. ओके. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू 5 आहे. इक्वेशन 1 बिकम्स डायरेक्ट इक्वेशन 1 मध्ये एक्सची व्हॅल्यू पहिल्या केसमध्ये एक्सची व्हॅल्यू 5 आहे. डायरेक्ट पुट करून द्या. Okay, therefore P of X which is equals to 5 किंवा P of 5 म्हणलं तरी काय फरक पडणार नाही. which is equals to 5 डायरेक्ट घेतो. P of 5 घेतो. गोळच नको. P of 5 is equals to 5C5 1/4 raised to 5 3/4 raised to 5 minus 5. ओके. आता एक रूल सांगतो. NCN जर कॉम्बिनेशन मध्ये नंबर 1 NCN ऑलवेज 1. हा झाला 1. बरोबर. 5 minus 5 किती? 0. कोणत्याही नंबर वर घेतला 0. 1/4 raised to 5 1/1024 1024 1 आला आन्सर. ओरली घ्या. त्याला आपला काय ओरली सवय नाही. आज आपण रिटर्न मध्ये सॉल्व करू. इंटू 1/4 raised to 5 फक्त NCR चा फॉर्म्युला वापरला. 5 - 5 0 लिहिला. आता इथे सिन्स रिझनिंग मध्ये मला NCR चा फॉर्म्युला पाहिजे. 5 डायरेक्ट 1 लिहिला असेल त्याने रिझनिंग मध्ये काय लिहिणार आहे? मग NCN ही रिझनिंग गरजेची आहे. तर तुम्हाला आज समजते का की मी समोर सांगतोय. आज 4 महिन्याने 5 महिन्याने कधी पेपर असतो नोटबुक शकणार आहे तेव्हा ते समजत नाही की कसली ते समजण्यासाठी आपण नोट्स लिहून ठेवतो. ओके. 5 फॅक्टोरियल 5 - 5 किती होणार? 0. म्हणजे 1/0 फॅक्टोरियल 1/0 नाही. हा 1/0 फॅक्टोरियल आहे. हा पॉवर देतो मी इथे अपॉन हा जो 4 आहे. मग तुम्हाला सगळं सांगितलं कुठपर्यंत पॉवर कॅल्क्युलेट करायची आहे. बरोबर आहे. हा जो 4 आहे हा मॅच देतो 2 स्क्वेअर आणि मग त्याला पॉवर देतो 5. अडचण काही? 4 म्हणजे 2 स्क्वेअर ना आणि तो 5 पप्पाची प्रॉपर्टी आहे. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला वाटून द्यायची. लोड घ्यायचा नाही. ओके. इंटू 3/4 raised to 0. तर जर 0 raised to 0 आला तो नॉट डिफाईन्ड. बरोबर आहे. बाकीच्या जगातल्या प्रत्येक नंबरचा पॉवर जर 0 आला तर आन्सर किती लिहायचं आहे? 1. म्हणजे हा आला 1. अडचण? ओके. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 0 फॅक्टोरियल? 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती असते? 1. आठवत नसेल तर वरती समासामध्ये लिहून ठेवा 0 फॅक्टोरियल इज इक्वल टू 1. म्हणजे हा आला 1/1 इंटू
1/5 1 अपॉन हा किती होईल रे पॉवर ऑफ पॉवर पॉवर काय करायचं ऍडिशन का मल्टिप्लिकेशन 100% ऍडिशन नाही ना ओके मग संस्कार किती येईल रे हा 2/10 इंटू 1 लिहिला नाही फरक पडणार नाही 1/1 इथे रिझनिंग द्या काय 0 फॅक्टोरियल इज इक्वल टू 1 बरोबर आहे हा आता 1/1 1 ला 1 कॅन्सल बाकीच्या नंबर कॅन्सल होऊ शकतात मग 1 ला काय अडचण 1/1 कॅन्सल हा 2/10 किती आता आयटी वाले स्टुडंट आहे का किंवा मोबाईल यूज करणारे सगळ्यांनी आहेत मला सांगा 1 GB इज इक्वल टू हाऊ मेनी MB 1 GB इज इक्वल टू 1024 हे काय दक्षिण ठेवलं वर डायरेक्ट 1000 केली काय बिघडलं असतं हे काय आपण हाताने केलेलं नाही हा उद्योग असा आहे का तुमची जी मेमरी स्टोअर होते कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये ती होते बायनरी नंबर सिस्टीम मध्ये कशामध्ये बायनरी नंबर सिस्टीम बायनरी मध्ये आपण जो वापरतो ना ही डेसिमल आहे त्याच्यामध्ये 10 नंबर्स आहेत 0 to 9 पण बायनरी मध्ये 2च नंबर असतात 0 आणि 1 0 म्हणजे ऑफ 1 म्हणजे ऑन बाकी काहीच नसतं तुमच्या मशीनला ही लँग्वेज कळते बायनरी लँग्वेज त्याला तुम्ही मशीन लँग्वेज म्हणतात ऑन ऑफ ची लँग्वेज बाकी काही कळत नाही आणि ज्याच्यामध्ये आपली मेमरी स्टोअर होते मग आता इथे बेस किती नो 2च नंबर ना मग डोक्यात ठेवायचं हा 2/10 ऍक्च्युली हा जो आहे ना हा किती आहे 2/10 एखाद्याने इथे 1024 सांगण्याच्या 2/10 जरी सांगितला जस म्हणून बरोबर 2/10 म्हणजे तेवढं समजतंय ओके मग आता हा आहे 2/10 मग हा जो नंबर आहे 1024 डोक्यात ठेवायचा हा किती आहे 2/10 समजला उद्योग अरे समजलाय मग 2/10 जरी कॅल्क्युलेट करता आली सिंपल आहे 2 1 2 2 2 4 2 8 2 16 2 32 2 64 2 128 128 into 2 256 256 into 2 512 आणि 512 into 2 आला का हे 10 पर्यंत पॉवर तुमचे ऑन हँड पाहिजे 2 चे म्हणजे इथे आन्सर किती येईल 1/1024 आता एखादा औचिंद कलाकार विचारतो सर मला नाही जमत मग मी हे असंच ठेवलं तर 1/2/10 काय चुक फक्त आउट ऑफ पडले तर 1 मार्क्स कमी आणि ज्या त्या 2/10 जमत नाहीये त्या अर्थी वाटत नाही त्याला आउट ऑफ पडणारे मग त्याने 1/2/10 जरी ठेवला तरी काही फरक पडणार तरी त्याला आउट ऑफ मिळतील हा जर ओव्हरऑल पूर्ण आउट ऑफ पडला पूर्ण आउट ऑफ म्हणतो मी 80 आउट ऑफ 80 तरी ते 1 मार्क्स कमी होईल जर तुम्ही केलं नसेल तर समजतंय पण जर 2/10 जमत नाही 80 आउट ऑफ 80 पडणार आहे का ओके हा आला बाळांनो पहिला अडचण बोला खालीला therefore the probability of all the 5 cards are split is the probability of all the 5 cards are split is 1/1024 एवढी झालंय पहिला पार्ट समजला ओके सेकंड पार्ट सॉल्व करायला घ्या नंबर 2 ते वर्डिंग मध्ये आन्सर कंपल्सरी वर कैसे वर्डिंग मधला आन्सर कंपल्सरी आहे ओके सेकंड घ्या
only 3 cards are spared. आता इथं कुठे ऍटलिस्ट ऍटमोस्ट असं काही वर्ड आलाय का? अरे इथं कुठे ऍटलिस्ट ऍटमोस्ट काय आलंय का? म्हणजे अर्थ हे एक्झॅक्ट आहे. आणि एक्झॅक्ट म्हणजे काय? क्लिअरली देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती? 3. टाका इक्वेशन नंबर 1 मध्ये. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स काय होईल? इक्वेशन 1 5C3 1/4 raised to 3 3/4 raised to 5 minus 3. आणि ओके बाळांनो, हे सॉल्व्ह करायचंय. सगळ्यात पहिले एनसीआरचा फॉर्म्युला वापरा. काही जण याला पास्कल ट्रायंगल यूज करतात. म्हणजे पास्कल नसून तर रास्कल आहे बरं. पास्कल ट्रायंगल फक्त 3 रो पर्यंत आहे. त्याच्या खाली जो आहे तो रास्कल ट्रायंगल. पण आपण ठीक आहे पास्कलच म्हणतो आपल्याकडे. पास्कल ट्रायंगल यूज करतात. पण काय गरज नाही ना, डायरेक्टली व्हॅल्यू फाइंड करता येईल. कशी करणार व्हॅल्यू फाइंड? 5 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 5 minus 3 ब्रॅकेट फॅक्टोरियल. ओके. इंटू 1/4 raised to 3 इंटू 3/4 raised to 2. ओके. इथे एनसीआरचा फॉर्म्युला असणार आहे. कंपल्सरी फॉर्म्युला लिहायचा एनसीआरचा. फोटो घ्यायचा असतो. ओके मध्ये फोटो हे सगळं आलं पाहिजे. बोला का? ओके. गपण्यापासून सॉल्व्ह करायचं ते. ओके. करा बरं सॉल्व्ह पटकन. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घेतला असेल तर इकडचं पुसणार आहे आता मी. ओके ठीक आहे. क्वेश्चन ओके. therefore P of 3 is equal to किती येणार? 5 फॅक्टर असते 5 into 4 into 3 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू ही सबट्रॅक्शन किती येणार रे बाळांनो? 5 minus 3 2 फॅक्टोरियल. आणि 2 फॅक्टोरियल म्हणजे किती? 2 into 1 into 1 into 1 into 1. अब थोडस कॅल्क्युलेशनची मध्ये सांगतो. हा जो पॉवर आहे ना, हा 1चा पण आहे आणि 4चा पण आहे ना. मग बा या प्रकारे सेपरेट करतो. अडचण
अरे अडचण वाटतं का याच्यात? ओके, इंटू 3 into 3 अपॉन 4 into 4. अडचण बोला. अरे अडचण एकदम सिंपल केलं. 3 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल 2 1 2 2 2 2 1 2 म्हणजे इथे न्यूमरेटरला किती आला? 5 into 3 into 3 अपॉन 2 into 4 into 4 into 4 into 4. आता बाळांनो कॅल्क्युलेशनला घाबरायचं नाही. खूप सोपं कॅल्क्युलेशन आहे, फक्त डोकं लावायचं पाहिजे. 3 into 3 9 into 5 अपॉन 4 into 4 4 into 4 16 into 16 आणि 256 into 2. हे स्क्वेअर केले फक्त मी. 4 into 4 म्हणजे 4 चा स्क्वेअर, 16 into 16 म्हणजे 16 चा स्क्वेअर, आणि त्या स्क्वेअरला 2 ने मल्टिप्लाय करून टाकलं फक्त. म्हणजे मल्टिप्लिकेशन काही नाही करत. 2 into 4 8, मग 8 into 4, मग त्या आन्सरला परत 4 ने मल्टिप्लाय करायचं, आणि मग ते कॅल्क्युलेशनला मग तिथे बाजूला कुठेतरी मल्टिप्लिकेशन करावं लागतं. कुठे काय करायची गरज आहे? ओके, अडचण बोला बरं याच्यामध्ये. म्हणजे इथे P of 3 किती आला? 45 अपॉन अडचण. अरे बाळांनो अडचण काही. तिसरा पार्ट नंबर 3 खाली यायचं का? मग ते वर्डिंग मध्ये का लिहिणार? therefore the probability of only therefore the only 3 cards are paid is. ते तुम्हाला वर्डिंग मध्ये लिहिलं प्रत्येकाने. the probability of only 3 cards are paid is 45 upon 512. आणि लास्ट तिसरा पार्ट सॉल्व करायला घ्यायचा आहे. काय तिसरा पार्ट? नन इज पेड. म्हणजे काय रे? नन इज पेड म्हणजे काय? 5 पैकी 1 सुद्धा कार्ड पेड नकोय. बरोबर आहे. म्हणजे नंबर ऑफ पेडची संख्या किती असली पाहिजे? 0. नन म्हणजे 0. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आली? therefore again equation 1 becomes P of 0 is equals to 5C0 1/4 raised to 0 into 3/4 raised to 5 minus 0. आता कसं एलसीएन हे डायग्राम बरं का, ट्रिक सांगतोय मी तुम्हाला सीट साठी. एलसीएन जसा 0, एलसीएन जसा 1 असतो ना, एनसीएन जर आलं तर किती आन्सर असतं? 1. तसा NC0 सुद्धा 1 असतो. हा 1 असणार आहे, हा 1 असणार आहे, आणि हे आन्सर असणार. बरोबर आहे. प्रूव्ह करून पाहिजे आपल्याला. इथे एनसीआरचा फॉर्म्युला यार बाळांनो. आता मी ते एनसीआरच्या फॉर्म्युल्याबद्दल नाही करत बसत नाही, हे भरपूर वापरला आपण तो फॉर्म्युला. आता मला सांगा 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती? 1. म्हणजे हा झाला 5 फॅक्टोरियल अपॉन 0 फॅक्टोरियल म्हणजे 1 इंटू हे किती शिल्लक राहील रे? 5 मायनस 0 5 फॅक्टोरियल इंटूचा हा 1 चा असेल
आणि हा झाला 3:5 अपॉन 4:5. हा 4:5 4 म्हणजे काय देता येईल मला 2^2⁵. इथे सिंस रिझनिंग असणार काय 0 फॅक्टोरियल इज 1. या 1 ला 1 कॅन्सल 5 फॅक्टोरियल ला 5 फॅक्टोरियल. म्हणजेच इथे आन्सर उरला 3:5 अपॉन 2:10. 3:5 3 × 3 × 3 × 3 × 3 5 वेळेला यायचं फक्त. आन्सर येणार आहे 243 अपॉन 1024. वाटलं कॅल्क्युलेशन करून पहा. टू 243 जो आहे ना तो 3:5 येतोय. बरोबर आहे. ओके. माझ्या खाली परत वर्डिंग मध्ये आन्सर असेल काय therefore the probability of no spade is किंवा none is spade is किती 243 अपॉन 1024. अडचण बोला. सर्वांना अडचण एक्झाम्पल समजलंय. ओके. सौरभ विकरता फोटो घ्यायचं. ओके. अडचण एक्झाम्पल समजले. ओके. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 इकडचं पुष्णार आहे ना तुम्ही. क्वेश्चन नंबर 5 घ्यायचा आहे. सॉरी 2 मिनिटं. क्वेश्चन नंबर 5 होणार नाही. त्यात 4 व्हॅल्यूज फाइंड करायचे आहे. आपण टेम्पररी 10 मिनिटापुरता एखादा क्वेश्चन घेऊ म्हणजे तो उद्या घेता येईल. क्वेश्चन नंबर 6 होईल तो पटकन. एकच गोष्ट विचारली त्याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 5 मध्ये 4 प्रोबॅबिलिटी फाइंड करायच्या. वेळ लागेल भरपूर. त्यापेक्षा क्वेश्चन नंबर 6 घेऊया तोपर्यंत. मग क्वेश्चन नंबर 6. अ बॅग consists of a bag consists of 10 balls, 10 balls, each marked with one of the digit 0 to 9 full stop if 4 balls are drawn successively with replacement from the bag what is the
probability what is the probability that none is marked with the digit 0. काही जण या क्वेश्चनला खूप चुकीचं इंटरप्रिट करतात. नेमकं त्यांना सक्सेसच कळत नाही, ते थोडस गणमन करतात. सक्सेस काय आहे ते? त्यावर काही लक्षात घ्या, हा जो नन येतो ना, हा नंबर इंडिकेट करतो, सक्सेसला इंडिकेट करत. नंचा मिनिंग नॉट म्हणजे 0 आहे, बरोबर आहे. मग प्रोबॅबिलिटी कोणाची फाईंड करायची आहे? मार्क विथ द 0 ची फाईंड करायची आणि त्याला 0 करून टाकायचं. आता सोल्युशन a bag consists of 10 balls. A bag consists of 10 balls. आता एक्झाम्पल नीट समजून घ्या. काय, तुमच्याकडे एक बॅग आहे, बरोबर आहे. त्या बॅग मध्ये 10 बॉल्स आहे, प्रत्येकावर एक नंबर आहे, पण नंबरिंग असते 0 1 2 3 4 5 6 7 8 9. जरी नंबरिंग 9 पर्यंत असली तरी 0 घेतला ना, म्हणजे बॉल्स किती होणार? 10. हा तिथं चुकला चुकतो फक्त. काही जण इथं 9 घेऊन जाऊ, कारण की 9 नंबर्स म्हणतात, 0 इन्क्लूड आहे ना, म्हणजे 10 बॉल्स. पण आता मला सांगा, या 10 बॉल्स करायचं काय? 10 बॉल असणारी एक तुमच्या बॅग आहे, त्यातनं तुम्हाला एक बॉल काढायचा, त्याचा जो डिजिट येईल तो नोट डाऊन करायचा, तो बॉल परत टाकून द्यायचा, विथ रिप्लेसमेंट म्हटलंय ना, तो परत टाकायचा, परत दुसरा बॉल काढायचा. असे किती बॉल काढायचे आहेत? किती? 4 बॉल. म्हणजे मला सांगा, यांची व्हॅल्यू 10 आहे का 4 आहे? 4. कारण की तुम्हाला एकदा 10 पैकी एक बॉल काढायचा आहे ना, आणि हा एक्सपेरिमेंट किती टाइम रिपीट करायचा? 4 टाइम्स. आता लक्षात ठेवा, एक्झामला बाबा तुम्ही क्वेश्चन रीड केलं तर तुम्हाला वाटेल आम्ही क्वेश्चन रीड केलं तर आम्हाला आन्सर जमणार आहे. अजिबात नाही. तुम्हाला ही वर्डिंग आठवणार आहे, तर तुम्ही चुकणार 100%. एका बॅग मध्ये 10 बॉल आहे, पण 10 पैकी एक बॉल काढायचा, हा एक्सपेरिमेंट आहे. आणि हा किती वेळा करायचा आहे? 4 टाइम्स. म्हणजे 4 टाइम्स म्हणजे यांची व्हॅल्यू किती झाली? यांची व्हॅल्यू 10 होणार नाही, हे लक्षात घ्या. ओके. A bag consists of 10 balls, therefore इथे नंबर ऑफ यस 4 होणार, नंबर ऑफ यस 10 होणार आहे. सगळे 10 बॉल्स आहे, बरोबर का? ओके. आता नंबर ऑफ यस हा प्रोबॅबिलिटी जातो आपला, इथे बायनॉमियल मध्ये एवढा अर्थ देत नाही तो. ओके. इफ 4 balls are drawn successively with replacement. Successively with replacement. Therefore मला सांगा, यांची व्हॅल्यू किती येईल? 4. हा, आता मला सांगा, आपल्यासाठी सक्सेस काय? मार्क विथ डिजिट 0 हा सक्सेस आहे, बरोबर आहे. पण तो आला नाही पाहिजे, म्हणजे त्याची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. ओके. मग आता वर का, therefore the probability of ball drawn is marked with 0. कारण क्वेश्चन मध्ये उल्लेख आहे ना,
is marked with 0 is, कारण क्वेश्चन मध्ये उल्लेख आहे मार्क विथ 0चा, बाकीचा उल्लेख नाहीये, मग त्याची प्रोबॅबिलिटी मी काढून घेणार. मग मला सांगा त्याची व्हॅल्यूला मी पी म्हणणार आहे. तुमच्याकडे 10 बॉल आहे, त्यातला एका बॉलवरती 0 आहे. मग मला सांगा त्या एकाची 10 पैकी एकच बॉल आहे ना, 0 मार्क असताना, म्हणजे जी प्रोबॅबिलिटी किती झाली 1/10. कारण की आउट ऑफ 10 बॉल्स ओनली 1 बॉल इज मार्क विथ 0. समजलं का? 0/10 नाही, 10 पैकी एका बॉलवरती 0 नंबर आहे ना, मग त्याची प्रोबॅबिलिटी किती आहे 1/10. बरोबर आहे का? असं काय चिडण्या मागितलं मी पाहत असतं. ओके, देअरफॉर मला सांगा क्यूची व्हॅल्यू किती येईल? 1 - p 9/10. विचार नका 9/10 कशा, तर 10 ने क्रॉस मल्टिप्लाय केला, 10 - 1/10. ओके, देअरफॉर तुम्हाला x इज अ बर्नौली व्हेरिएबल ऑफ कोणाकोणाचा n and p, n and p, and the PMF is, काय फॉर्म्युला आहे PMF चा? P of x is equals to x, which is equals to काय? NCx P raised to x Q raised to n minus, where x starts from 0, 1, 2 up to n. ओके, द्या याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करून. तुमच्याकडे n आहे, p आहे, q आहे, हे टाकून द्या. ओके, देअरफॉर p of x is equals to x, which is equals to किती? NCx म्हणजे 4cx p 1/10 raised to x 9/10 raised to n minus x. n म्हणजे किती आहे? 4. अडचण? ओके, याच्यामध्ये अडचण का? वेअर x इज इक्वल टू 0, 1, 2, 3 आणि मॅक्झिमम 4. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1. अडचण काय याच्यामध्ये? ओके, आता आपलं काय करायचं आहे ना, none is marked with the digit 0. None is marked with the digit 0. याचा अर्थ x ची व्हॅल्यू किती? तुम्ही काढलेल्या 4 बॉल्स पैकी किती बॉल्सवर 0 आला पाहिजे? नन. नन म्हणजे किती? 0. म्हणजे x ची व्हॅल्यू झाली 0. ननचा अर्थ काय घ्यायचा आहे? 0. ओके, x इज इक्वल टू 0 आला. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स P of 0 4c0 1/10 raised to 0 into 9/10 raised to 4 minus 0, which is equals to 4 factorial upon 0 factorial into 4 minus 0 bracket factorial into 1, something raised to 0 is 1, into 9/10 raised to 4, okay, which is equals to
4 फॅक्टोरियल अपॉन 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती असते रे बाळांनो? 1 इंटू हा आला 4 फॅक्टोरियल इंटू 1 इंटू 9⁴ अपॉन 10⁴. 4 फॅक्टोरियल 0 0 कॅन्सल. आन्सर आलं 9⁴ अपॉन 10⁴. हा, आता एखाद्याला वाटलं मला कॅल्क्युलेट करायचं, तुमच्या मनाची मर्जी. आन्सर काय अवघड नाही. इकडे बघा, याचा आन्सर आता पण लिहू शकतो आपण. 9⁴ म्हणजे 9² इंटू 9², 81 इंटू 81. 81 चा स्क्वेअर करायचा आहे तुम्हाला फक्त. पॉवर का स्क्वेअरची आयडिया पण सांगतो. मला 81 चा स्क्वेअर करायचा आहे. आयडिया पण खूप सोपी आहे. 1 चा स्क्वेअर 8 इंटू 1 8 म्हणजे डबल 16. 8 चा स्क्वेअर 64. 64 प्लस 1 65. 81 चा स्क्वेअर ओव्हरली केला अपॉन 10⁴. 10 चा कोणताही पॉवर नाही असेल ना 1 लिहायचा आणि पॉवर चेक करा, त्यावेळी 0 मारून द्यायची. 81 चा स्क्वेअर करून टाकायला सीवर केवढा येतो. ओके, अँड ही आला आन्सर. देअरफॉर आता बाळांनो तुम्हाला कोणतं लिहायचं, हे लिहायचं का हे लिहायचं, हे तुमच्या मनावर आहे. एखादा म्हटला जी एवढाच आहे सर, एवढंच राहू द्या, काय फरक नाही पडत. एखादा म्हटलं सर जीव लय मोठा आहे, करा कॅल्क्युलेशन, काय अडचण नाही. ओके, मग खाली लिहायचं तुम्हाला लास्टला. देअरफॉर द प्रोबॅबिलिटी ऑफ नन बॉल इज मार्क विथ 0 इज, हा लिहा किंवा हा लिहा, हे तुमच्या मनाची मर्जी. ओके बाळांना, आता सर्वात माझं सूचना, उद्या क्लास सकाळी 6ला नसून 8 वाजता आहे. 6 7 ते 8 आणि सरांचं इथे संपलं किंवा त्यानंतर 8 ते ऑनवर्ड 9:30 पर्यंत किंवा 10 पर्यंत पाहू किती वाजेपर्यंत होईल आपण तेवढं. याचं कारण सांगतो, उद्या आपल्याला जवळजवळ हा चॅप्टर फिनिश करायचा आहे. आपण लगातार 1.5 तास लेक्चर घेऊ, जास्त घेणार नाही. सगळे असेच उद्योग आहे. किती 8 ते 9:30 जवळजवळ फिनिश होईल. एखादं एक्झाम्पल उरले तर ते शनिवारी जातील. समजलं? ओके.